नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या पाठामध्ये आपण पार्ट 1 मध्ये गवताचा पात्रामधला एक भाग अभ्यासला होता। या पाठाचा रूपकाचा जो काही भावार्थ आहे तो भावार्थ आपण बघूया। ठीक आहे, बघा आता जी कथा होती ज्यामध्ये आपण मागे अभ्यासलं की जे पान गवताच्या पात्याला शूद्र बोलतं तेच पान जमिनीत पडलं, त्याची माती झाली, त्यातून पुन्हा गवत जन्माला आलं आणि तेच गवताचं पात्र पुन्हा एकदा त्या पानाला बोलायला लागलं। म्हणजे दोघांची जेव्हा जागा बदलली गेली तेव्हा दोघे एकमेकांना बोलायला लागलेले आहेत। त्यातून खरं काय आणि खोटे काय यातली कोणाची भूमिका बरोबर आहे ते आपण बघणार आहोत। आणि ही जी भूमिका निसर्गाच्या बाबतीत झालेली तीच भूमिका माणसाच्या बाबतीत देखील होत असते। ती कशी येते बघा, अगदी साध्या सुध्या अशा नैसर्गिक गोष्टींमधून मानवी स्वभावाचे विविध पैलू दिग्दर्शित करण्याचे लेखकाचे सामर्थ्य या कथेत सुंदर रीतीने प्रगट झाले आहे। गळून पडलेली पानं मातीत मिसळून जातात आणि पुढे त्या मातीतूनच गवताची चिमुकली पाती वर डोकावून पाहू लागतात। दोघांच्याही अंतरंगात खेळणारा जीवनरस एकच आहे, पण झाडावर गळून पडणारे पान आपल्या उच्च पदाचा खोटा अभिमान बाळगून गवताच्या पात्याला शूद्र लेखते आणि त्या पडणाऱ्या पानाचा आवाज ऐकून आपले सुंदर स्वप्ने भंग पावल्याची तक्रार ते पातळी करत सुटतं। बघा मी काय वाटतं की तेच गवताचं पान, जेव्हा गवताचं पान जमिनीवर पडत असताना गवताच्या पात्याला शूद्र लेखतं। काय तू चिडकर बिब्बा कुठला, तुला काय समजतं का? तुझ्या अरसिकाला याची काही कल्पना नाही। असं कोण म्हणतं? पान कोणाला म्हणतं? गवताला। आणि तेच पान जेव्हा जमिनीमध्ये मिसळतं, मातीत मिसळून जातं, त्याचं पुन्हा गवत होतं आणि हेच गवताचं पात्र पुन्हा त्या पानाला बोलतं। बरोबर आहे की नाही? ते याचा मानवी भावनांशी काय संबंध आहे आता हे महत्वाचे। आता तो खरा पाठ चालू होतो। बघा काय की मानवी जीवनातले कितीतरी विसंवाद या साध्या विरोधामध्ये प्रतिबिंबित झालेले आहेत। तरुण पिढीच्या बेजबाबदारपणाबद्दल बोलणारी वडील पिढी क्षणभर तरी आपल्या तरुणपणाचे दिवस आठवते का? आठवण करून घेऊन मग त्या तरुणांवर तोंडसूट घेण्याची तयारी दर्शवते काय? म्हणजेच काय? आणि वडील पिढीच्या सामन्याकडे कपाळाला आठी घालून पाडणारी तरुण पिढी। ठीक आहे, एवढं अभ्यास आपण त्याने काय वाटलं की मानवी जीवनात पण असंच होतं आपल्या। बघा काय होतं, आपले तुमचे जे आई बाबा आहेत तुम्हाला ओरडतात आहे की नाही? काय आता काय कधी अभ्यास करणार, सकाळपासून नुसता बाहेरच फिरतोय आहे की नाही, अभ्यास कधी करणार, बरोबर असं सांगितलं असतं। मग आता ते तुम्हाला ओरडत असतात। तुम्हाला असा प्रश्न पडलाय का त्यांनी त्यांच्या तरुणपणात काय केलं होतं? त्यांनी एवढा अभ्यास केला असं एखाद्या त्याला 90+ पडले असते, बरोबर की नाही, त्याचे वडील त्याला खूप ओरडतात, त्याच्या वडील 90+ पडले असतील नाही। मग आपलं विचार की मग यांनी तुम्ही अभ्यास केला होता तेव्हा असं तुम्ही त्यांना बोललात तर? तुम्ही आम्हाला म्हणता तुम्ही अभ्यास केला होता का असं तुम्ही त्यांना बोललात तर त्याचे परिणाम तुम्हाला माहीतच आहे। ठीक आहे, हा तुम्ही असं बोलणार नाही। पण ठीक आहे, तुम्हाला पण याचा एक विचार केला पाहिजे की जेव्हा ते लोक आपल्याला बोलतात तेव्हा त्यांनी अभ्यास केला होता का असा प्रश्न आपल्याला पडतो। पण बरोबर आहे, आपण असताना बोलू शकत नाहीयेत। का नाही बोलू शकणार ते पण तुम्हाला सांगतो। मग बघा, आणि वडील पिढीच्या सांगण्याकडे आपल्या आई वडील या ठिकाणी ओरडत असतात, अभ्यास कर अभ्यास सांगतात आहे की नाही। मग तुम्ही तर अभ्यास केला होता का? काहींचे आई वडील शिकलेले पण नाहीयेत, हा बरोबर की नाही। मग त्यांनी तसं केलं का? किंवा काय गोष्ट आपल्याला बोलतात काय किती खर्च करतोस तू, मग आपण मग कधी बोलतो तुम्ही किती खर्च करता आहे की नाही, तुम्ही पण हे घेता ते घेता, लग्नाला 2-2-3-3 हजारच्या साड्या घेता मम्मीला आहे की नाही, मला काही घेत नाही तुम्ही, असं आपण त्यांना बोलू शकतो। पण आपण त्यांना बोलत नाही आहोत, बरोबर। याचं काय कारण आहे तर एक म्हणजे बघा आता मला सांगा, तुम्हाला घरचे बोलतात की मोबाईल घेऊ नको असं तुम्हाला बोलतात, बरोबर की नाही, असं तुम्हाला बोलतात की तुम्ही खूप भरपूर मोबाईल घेता, गेम खेळत बसता मोबाईल वरती असं तुम्हाला बोलतात। मग ते बरोबर बोलतात की चुकीचं बोलतात? बरोबर बोलतात ते, बरोबर की नाही, तरी पण तुम्ही फोन घेता। मग ते बरोबर बोलतात तर मग तुम्ही फोन का घेता? मग खेळायला फोन घेता, म्हणजे ते चुकीचं बोलतात। म्हणजे ते बोलतात हा तुम्ही बोला आम्ही ऐकतो, ठीक आहे, बरोबर की नाही। तर काही मुलांना त्याचा राग येतो की आपल्या आई वडील सारखे बोलत असतात, फोन घेऊन देत नाही। पण मला सांगा तुम्ही पण तेच करणार आहात जेव्हा तुम्ही आई बाबा होणार तेव्हा तुम्ही पण तुमच्या मुलांना तेच सांगणार आहात आहे की नाही, फोन घेऊ नको अभ्यास कर म्हणून, बरोबर की नाही। तर तुम्ही बोलणार का बाळा घे फोन आणि जा वाया, आहे की नाही, असं बोलायला आपण नाही। सांगायचं काय आहे की आज तुम्ही मुलाच्या जागी आहात आणि ते आई बाबांच्या जागेवरती आहेत। जेव्हा तुम्ही आई बाबांच्या जागेवर जाल आणि तेव्हा तुम्ही मुलांना पण तुमचे हेच ओरडणार तुम्ही, आहे की नाही। तुम्ही पण त्याला अभ्यास करणार, तुम्ही म्हणाल अभ्यास करू नको काय करू नको फक्त मोबाईल घे, नाही होणार आहे। त्यामुळे तुम्हाला तर वाटत की आई बाबा चुकीचं करतात, तर ते बिलकुल चुकीचं करत नाहीये, ते बरोबरच करतात तुमच्यासाठी। आणि ते आई बाबा नेहमी चांगलंच आणि बरोबर करत असतात। जेव्हा तुम्हाला की सहलीला पाठवायचंय, सगळी मुलं सहलीला चालली आहेत, मलाच का नाही पाठवत आहेत, त्याची काळजी जी आहे नाही का, जेव्हा तुम्ही तुमच्या मुलाला पाठवाल सहलीला तेव्हा तुम्हाला किती काळजी आहे, तुमच्या आई सारखी विचारते
जेवल्यास का, कुठे आहे रे, हा किती वेळ लागेल तुला, असं तसं. मग तुम्हाला किती काळजी करते है की नाही, तुम्हाला की सारखं फोन करते, क्लासला पोहोचले का, हा शाळेत काय झालं, हे ते झालं, किती काळजी करते. जेव्हा तुमची मुलं तर तुम्ही पण हीच काळजी करणार आहात है की नाही, तेव्हा तुम्हाला समजेल. ठीक आहे. सो लक्ष घ्यायचंय की जो जो ज्या ज्या जागेवरती आहे तो तो त्या जागेवरती तेच काम करत असतो है की नाही. लग्न झाल्यावरती ती मुलगी एवढा चांगला मेकअप करते आणि जाताना रडत जाते है की तुला काय एवढा चांगला मेकअप रडते कशाला. जेव्हा तुमचं लग्न होईल तेव्हा तुम्हाला समजेल है की नाही. मुलं नाही रडणार, बोला ये तू बोल है की नाही. बस इसी दिन की राह देख रहा था कब शादी होगी है की नाही. मुली मात्र रडत असतात, साक्षी तर रडणार नाही, मुलं अच्छा ठीक आहे. सांगायचं काय की आपण जेव्हा आपण दुसऱ्याला काही बोलत असतो बरोबर की नाही, तेव्हा आपण हा विचार करायचा की जर मी त्या जागी असतो तर तुम्ही बघा, जेव्हा तुम्हाला कोणाचा राग येईल, जेव्हा तुम्हाला तुमच्या घरातल्यांचा जेव्हा राग येईल ना, तेव्हा हा विचार करा की जर मी त्या जागेवरती असेल आणि माझा मुलगा या जागेवर असेल तर मी काय केलं पाहिजे या सिच्युएशनला. ठीक आहे. ही काळजी तुम्ही घ्या. ठीक आहे. सगळ्यांचं होणार नाही, काय टेन्शन घेऊ नका. ठीक आहे. सांगायचं काय की याचं सार जे हेच सार या पाठातलं आहे. बरोबर समज शिरीष. म्हणून काय सांगितलं नाही की दुसऱ्याच्या जागी स्वतःला कल्पून त्याचे सुखदुःख जाणण्याची किंवा त्याच्याशी सहानुभूतीने समरस होण्याची प्रवृत्तीच मनुष्यामध्ये नाहीये. एखादा भिकारी असा का झाला, ओके, एखादा माणूस आंधळा का झाला, तर याची काही कारण आपण शोधले गेले पाहिजे. समोरच्याला तेवढं दुःख नाही देता गेला पाहिजे. आपण समोर दुःख देता काही कामा नाही. जेवढं आपल्याला मदत करता येईल तेवढी मदत आपण केली पाहिजे है की नाही. कुत्र्या मांजरांना आपण कुत्र्याला लगेच दगड मारला जातो बरं की नाही. असं नाही करायचं. जर तुम्ही त्या ठिकाणी असाल आणि तुम्हाला कोण दगड मारला, तुम्ही म्हणजे तुम्ही त्या जागी नको पण तुम्हाला कोण दगड मारला तर तुम्हाला कसं वाटेल, दुखेल की नाही तुम्हाला, नाही की नाही. तर म्हणून या ठिकाणी आपण ती काळजी घेतली गेली पाहिजे. कोणालाही दुःख होता कामा नये. प्राणी मात्रांना बिलकुल मारायचं नाहीये. हा काळजी घ्यायची, त्यांची काळजी घ्या. मालक आणि मजूर, मजुराला आपण राब राब राबवतो. जो